औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शाह आलमला औरंगाबादेला हुकम सोडला होता. त्यांचे आगाऊ कुणकुण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुकम हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती. प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुंकार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने, आता फर्मान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधीच जाणार नाहीत. आम्ही त्यांना पाठवणार नाही. राजश्रिया विराजित, अखंड सौभाग्य अलंकृत, वज्रचूडामंडित थोरल्या राणी सरकार सोयराबाई साहेब प्रसूत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले. चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे नगारे दुडदुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या थोर संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. 5वी झाली, 6वी येऊन जन्माल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी भाकीत लेख रेखून गेली. राजांचा सारा गोतावळा दारुनी महलातील सोयराबाईच्या दालनासमोर एकवटला बाळराजांचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर दर्शन घ्यायचे होते. जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली. घंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसले मंडळ दालनात प्रवेशले. सुईणीने दुपट्ट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सदका बाळाच्या वरून उतारला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळूवार आपल्या हाती घेतले. डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळराजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, मातृमुखी आहेत, पण आम्ही ऐकून आहोत हे पालथे उपजले. जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता. भुवया चढत्या ठेवून हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील. राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. घ्या. राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्या वरून मोहर थैलीचा सदका आपल्या हाताने उतरता केला. हळूवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळलेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता. बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्कीच हे उभी पादशाही पालथी घालतील. काहीतरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. फडावरची कलमदालनाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तूर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रीगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्या हत्यार कडे बक्षून त्याचा मरातब कैसा लावावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल तसे असे वागवावे, परदरबारचा हेजीब आल्यास त्याकडून मनाचा मतलब अल्लाद कसा काढून घ्यावा, डावे जाणाऱ्यास सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सारा राज्यकारभारी कुलकरीणा स्वतः राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले.
आता फणावरच्या मंडळीशी संभाजीराजांचा निकटचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरकुरू चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खासे मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी. आबासाहेबांनी पंत अशी हलकीच साथ घातलाच. जी स्वामी म्हणत लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मौन्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा गंधटिळा हमेश एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही पंत असे हाकारताच त्या बोटांची मूठ पक्की बसती करणारे, कमी घेराच्या गोल डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे. काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी आमची पेश अर्जी ऐसी की असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लाल काठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडांच्या गोल घेरबाज पगडीचे मूळचे लहान डोळे असताना मुळीच न दिसणारे सुरनीस अण्णाजी दत्तो. मूळचे लहान डोळे असताना मुळीच न दिसणारे सुरनीस अण्णाजी दत्तो. आबासाहेब आता कोणतीही वस्तू रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा, रुपये, डाक वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव. ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने, इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती. पुरंदरचे फर्मान व ओलीसपण, आग्र्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादेची शहा आलमची भेट, राजे आणि जिजाऊ साहेब यांचा सार्थ प्रेमा या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रीगण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहे ते संभाजीराजे. दौलतीच्या वाढत्या बारदाण्याचे भोसलाई करते वारस आहेत ते संभाजीराजे. सोयराबाईच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछातीवर मान घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हातपाय झाडीत खेळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रादासी उभी होती. मंचकावर बसलेल्या सोयराबाई रामराज्यांच्या आंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हातांनी भरू लागल्या. टाका गुंतू लागला. मध्येच थांबून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतलेल्या बाळांच्याकडे बघत होत्या. तुम्हाला असे आमच्या सुनबाईंनी बघितले तर? हसून सोयराबाईंनी संभाजीराजांना विचारले. बघू देत, यांना फक्त त्यांनीच घ्यावं असा काय रिवाज आहे? संभाजीराजे रामराजाच्या लपलपत्या टाळूवरून हलका तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जाम्यावर सरसरती धार लावली. ही कोण बेअदब? दादा महाराजांचा पेहराव खराब केलात म्हणून सोयराबाई लगबगीने मंचाकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली. असू देत म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपविले. रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेल्या अंगडे उचलायला वळल्या. एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरठ्यावर अडखळल्या. ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, या सुनबाई. ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले. त्यांनी मागे वळून पाहिले आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपविता सारला. ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईंना म्हणाल्या, बाळराजांना तुम्ही ऐकल्यानंच घ्यावं असा काही रिवाज नाही, असं तुमची स्वारीच म्हणते.
धाराऊ. संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली. आलो म्हणत धाराऊ चटक्याने पुढे आली. यांना घ्या म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊच्या हाती दिले. महालाबाहेर पडता पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसे तरी म्हणाले, येतो आम्ही.